इकडे भाऊ इकडे भाऊ भारतीय जनता पार्टीचा विजय असो. बाबू एक मिनिट. एक मिनिट हो आपला बाय एक मिनिट. अहंकार करू नये. शेवटी रावणाची सुद्धा लंका भस्मस्त झालेली आहे. अहंकार हा कोणालाच चांगला नसतो. आम्ही अहंकारी माणसं नाहीत. आम्ही जमिनीवरती आणखीन सुद्धा हे आमदार माझे आमदार जरी राहिलो ना, आता जरी आमदार झालो, राशन कार्ड जरी काढून द्या म्हणून तर मी राशन कार्ड काढून देणारा कार्यकर्ता आहे. कुणाचे आमच्याबरोबर आले म्हणून समर्थन करतो अशातला भाग नाही. मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं. उदाहरणार्थ आता राजन मालक त्यांनी कधी कर्ज घेतलं 30-40 कोटी की लगे भरलेलं आहे. आता ह्यांना काय आपण दोष देणार आहेत का? एकदम क्लिअरमध्ये अकाउंट आहे. आता बबनदादा शिंदेचा अकाउंट आहे एकदम क्लिअरमध्ये. संजय शिंदेनी संजय मामाने पैसे भरले आहेत. दिलीप मालकांनी जेवढे आमच्या बरोबर जेवण भाऊनी कर्जच घेतलेलं नाही त्या ठिकाणी. परिचारक मालकांचा कर्जाचा विषयच येत नाही. होता त्या पद्धतीने झालेला आहे. 483 मतं या ठिकाणी आमचे या ठिकाणी उमेदवार राजाभाऊ राऊत यांना पडले. समोरच्या उमेदवाराला फक्त 118 मतं पडले. एक हाती विजय या ठिकाणी भाजपा उमेदवार राजाभाऊ राऊत यांचा झालेला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे आणि सर्व ह्या ठिकाणी आपण जर बघितलं हा दारुण पराभव झालेला आहे. जिल्ह्याचे सर्व नेते, नगरसेवक, राज्याचे नेते, सर्व जिल्हा परिषद सदस्य 118 मतं पडले आणि सर्व ठिकाणी मोठा विजय राजाभाऊ राऊत यांचा झालेला आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे सर्व नेते मंडळीचे जयाभाऊंच्या नेतृत्वावर या ठिकाणी इथल्या जिल्ह्यातल्या जनतेने निकाल हा भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षित होता. आणि विशेष म्हणजे मी सर्व मतदारांचा आभार मानतो की भरभरून मतदान भारतीय जनता पार्टी व आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब, आमचे पालकमंत्री गोरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केले त्याबद्दल त्यांचा आभार. ऑडिओ आहे का?